नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. आज तुम्हाला अम्ब्रेला बाईस कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे. हे बघा, ही थेरी लिहिलेली आहे, मी हे डायग्राम बनवलेली आहे, तुम्ही पण बघून घ्या. हे बघा, आर्महोलचा 6वा भाग, म्हणजे हा जो आर्महोल असतो तो 6वा भाग घ्यायचा असतो आपल्याला त्याचा. त्याच्यानंतर ही पूर्ण मी जसं इथे ड्रॉ केले तसंच इथे लिहून काढलेलं आहे. टिप्स पण दिलेली आहे, कशी कापताना कोणती काळजी घ्यायची, आणि उदाहरण पण दिलेलं आहे कसं त्याचा 6वा भाग काढायचा. हे बघा, आता तुम्ही म्हणाल की आर्महोल कसं मोजायचं ते सांगते मी तुम्हाला. हे बघा, नवीन नवीन जे शिकतात त्यांना माहीत नसतं आर्महोल कसं मोजायचं. हे बघा, हे आर्महोल म्हणजे आपली मुंड्याकडची जी बाजू असते, बाही जॉईन करतो, तिला आपण आर्महोल किंवा मुंडा म्हणत असतो. हे बघा, ते ते मोजून घ्यायचं असतं आपल्याला. हे बघा, इथून बघायचं, इथून सुरुवात करायची मोजायला. हे बघा, असं गोलाकार टेप फिरवत जायचं, त्याच्यानंतर हे मोजायचं. यालाच आपण आर्महोल मुंडा पण म्हणतो. हे बघा, आता हा 16 आला तर आपल्याला 16चा 6वा भाग काढायचा असतो. त्याच्याप्रमाणे ही आकृती बनवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर कापताना पण आपल्याला 4 पदरी किंवा 8 पदरीच घडी मारायची आहे. आणि 4 पदरी जर मारली तर 2 वेळेस कापायची आहे. 8 पदरी जर बसली तुमची घडी कपड्यावर तर एकच वेळेस कापायची असते. हे बघा, आता मी तुम्हाला पेपरवर काढून दाखवते. ही बाई लिहून काढत जा आणि अशी एक नोटबुक बनवा. हे बघा, आणि त्याच्यावर आपलं जे जे मी दिलेलं आहे ते पण लिहित जा आणि डायग्राम पण बनवत जा. खूप म्हणजे तुम्हाला खूप नंतर माहिती, नंतर सोपं पडतं. प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघायची गरज पडत नाही, तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर मी आता तुम्हाला पेपरवर दाखवते. हे बघा, मी हा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं, आता आर्महोलचा 6वा भाग काढायचा आहे. तर हे बघा, आता 16 आलेला होता आपला आर्महोल, तर आपण इथं 16 लिहिणार आहे आणि इथं 6वा भाग करणार आहे, भागाकार करायचा आहे आपल्याला. आणि तो जो येईल तो 2.5 येतो माझा. तर तुम्ही करून बघा किती येतो तुमचा, त्याप्रमाणे घ्यायचं. तर हे बघा, आता इथं 2.5 घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे 2.5 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गोलाकारमध्ये इथं पण 2.5च घ्यायचं आहे, इकडनं पण 2.5च घेणार आहोत. हे बघा, आणि हा गोलाकार देणार आहोत आपण असं इथे. त्याच्यानंतर आता हे बघा, इथं बाहीची उंची टाकायची असते आपल्याला. आता तुम्हाला किती बाहीची उंची घ्यायची ते तुमच्यावर अवलंबून आहे. उंची घेऊन त्याच्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर आता मी 4 इंच बाहीची मला उंची पाहिजे आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे शिवण्यासाठी आपल्याला काय लागेल तो कपडा. हे बघा, मी 5 इथे पण 5 घेतला आहे. त्याच्यानंतर हा टेप इथे गोलाकारवरच ठेवायचा, तिथूनच मोजायचा आपल्याला. आणि इथे पण 5च घ्यायचा आहे. ही अम्ब्रेला बाही आहे आणि आता खूप जणांना आवडती ही बाई, त्याच्यामुळे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. हे बघा, असा गोलाकार द्यायचा आहे आपल्याला आणि आता हा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अम्ब्रेला बाई पण खूप छान आहे, नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. हे बघा, असा गोलाकार कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पण आकार कापायचा आहे आपल्याला. माझ्या नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांना व्हिडिओ आवडेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये पण बोलत जा, छान वाटतं कमेंट केल्यानंतर. हे बघा, आता हा भाग आपण कपड्यावर ठेवणार आहोत. तर मी नेटची बाही तयार करणार आहोत, तुम्ही कशी करायची ते बघा. हे बघा, आता ही कापताना आपल्याला 4 पदरी किंवा 8 पदरी घ्यायची असते. हे बघा, मी आता 8 पदरी घेणार आहे. तुम्ही जसा कपडा ॲडजस्ट होईल तशी तुम्ही घ्यायची आहे. घेतल्यानंतर हे बघा, हे असं ठेवायचे आहे बरोबर व्यवस्थित, आणि आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे साईडनी. हे बघा, मी कापून तयार केलेली आहे बाई, तुम्ही पण कापून घ्या. हे बघा, त्याच्यानंतर कापल्यानंतर हे बघा कशी दिसते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी 8 पदरी कपडा घेतला, त्याच्यामुळे माझी लगेच बाई तयार झाली आहे. आणि तुम्ही जर 4 पदरी घेतला तर तुम्हाला डबल कटिंग करावं लागेल. हे बघा, ही अम्ब्रेला बाई आहे. आणि हे बघा, तर मी काय केलं, इथं मध्ये कट मारून घेतलेला आहे. जी जॉईंट होती बाही, कपडा जॉईंट होता, मी कापून घेतलेली आहे. हे बघा, कापल्यानंतर ही अशी तयार झालेली आहे. आणि आता ही जी आहे आपल्याला हा भाग जॉईन करायचा आहे. ह्या भागाला आपण जो पुढचा भाग आहे ना, म्हणजे एक साईडला आपण इथं विडिंग करणार आहोत, एक साईड ही बाही जॉईन करणार आहोत. तर मी आता तुम्हाला ती कशी जॉईन करायची ते दाखवते. हे बघा,
काय करायचं, पहिले आपण आहे ना इथून कडाला एक पिन मारून घेणार आहोत. हे बघा, इथे एक पिन स्टिच करून घ्यायची. तसेच दुसऱ्या कडाला पण स्टिच करून घ्यायची. ही आहे या कडाला एक. हे बघा, आता स्टिच कशी करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला. अंब्रेला बाही इथे एक पिन लावून घेणार आहोत आपण आणि इकडनं शिवत येणार आहोत. जेवढं आपले जास्त होणार आहेत त्याच्या आपण हे टाकणार आहोत, चुनाट घालणार आहेत, चुन्या टाकणार आहोत बाईला आपण. त्या साईडने 3-4 टाकायच्या, ह्या साईडने 3-4 टाकायच्या. हे बघा, मी शिवून दाखवते तुम्हाला. हे बघा, उलट सुलट बघून घ्यायची व्यवस्थित. हे बघा, त्याच्यानंतर इथे आपण एक पिन लावून घेणार आहोत आणि घाबरायचं नाही की आपली बाही जास्त कटिंग झाली म्हणून. जास्त झाली तर आपण लगेच इथं पिन हे चुनट टाकून घेणार आहोत आपण. बरोबर इकडनं 3 टाकायच्या, इकडनं 3 टाकायच्या. आता हे बघा, इथून शिवत यायचं आहे या कडाने. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अंब्रेला बाही कशी वाटली नक्कीच सांगा मला. हे बघा, इथून शिवत येणार आहोत. आता आपल्याला वाटतंय की थोडीशी जास्त झाली नाही, तर आपण जास्त नाही, तिचे आपण चुन्या टाकणार आहोत. बरोबर इथपर्यंत येऊन द्यायची आणि इकडनं 3 तिकडनं 3 किंवा 4-4 चुन्या आपण टाकणार आहोत. हे बघा, अशा छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या. हे बघा, अशा छोट्या छोट्या चुन्या टाकणार आहोत आपण. ही नेटची आहे, अंब्रेला बाही आहे नेटची. खूप ट्रेंड चालू आहे सध्याचा, तुम्ही पण शिवून बघा. अशी उचलून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा, इकडनं 4 तिकडनं 4 आपण चुन्या टाकून घेणार आहोत. हे बघा, एकदम व्यवस्थित बसते बाई. घाबरायचं नाही की आपली बाई जास्त कटिंग झाली म्हणून. आपण नवीन आहात, बिगनरचं असेल तर थोडंफार कमी जास्त होत असतं आणि ते कसं ॲडजस्ट करायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. हे बघा, आता आपण इथे चुनट टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण अशी स्टिच करून घेणार आहोत बाही. हे बघा, अंब्रेला बाही खूप छान आहे, नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अंब्रेला बाही कशी वाटली नक्कीच सांगा मला पण. हे बघा, आपली बाही जॉईंट झालेली आहे. हे बघा, मी दोन्ही पण बाही जॉईंट करून घेतलेले आहे. हे बघा, खूप छान वाटतो अंब्रेला. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, मी प्रिन्स कट घेतलेला आहे, त्याला वरतून नेट लावलेला आहे, पानगळा आहे बघा. हे बघा, आणि खूप छान वाटतो. तुम्हाला पण नेटचा ब्लाऊज जर स्टिचिंग करायचा असेल तर कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल. हे बघा, बाही खूप छान वाटते आणि मस्त वाटते. इकडनं विडिंग करायची असते, विडिंग करायची इकडनं अशी. आणि आपले अंब्रेला बाही तयार आहे. अंब्रेला बाहीची स्टिचिंग पण दाखवलेली आहे मी, थेरी पण सांगितलेली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.